मी पोद्दार कॉलेजमध्ये 69 ते 73 होतो. मगाशी मी सांगितलं की राम पटवर्धन सत्यकथाचे संपादक होते. ते आमचे त्यावेळेला मराठी शिकवायचे. तर त्यावेळेला आम्ही पोद्दार कॉलेजमध्ये त्यावेळेला विजय तेंडुलकर हे गिधाड आणि सखाराम बाइंडर ह्याच्यामुळे फार वादंगम त्यांच्या घरावरती म्हणजे दगड मारले गेले किंवा अशा प्रकारचा त्यांना विजय तेंडुलकरांना त्रास झाला ह्याला. तर आम्ही काय ठरवलं की विजय तेंडुलकरांची पहिली प्रकट मुलाखत आपण पोद्दार कॉलेजच्या स्टेजवरती मराठी वाङ्मय मंडळातर्फे ठेवायची. तर त्यावेळेला तेंडुलकर त्यावेळेला लोकसत्तामध्ये सहसंपादक होते. विद्याधर गोखले सुद्धा तिथे होते याच्यावरती आणि रना लाटे हे संपादक होते. तर मी तिथे एक्सप्रेस टॉवरच्या पहिल्या मजल्यावरती तेंडुलकरांना भेटायला गेलो. पाहिलं बाजूला विद्याधर गोखले, त्यांचा चेहराही सुपरिचित होता, बाहेर बरेच वेळेला पाहिलेला असल्यामुळे वगैरे. तर पहिला मी गोखल्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं मी कथा आणि कविता लिहितो, तर लोकसत्तामध्ये माझी छापाल का? त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं गोखल्यांनी याच्यावरती. मला म्हणले तुम्ही शिवसेनेचे जे कोपऱ्यावरचे त्यावेळेला शिवसेनेचे बटाटे वडे हे अतिशय प्रसिद्ध होते. नाक्यावरती गाडी असायची वगैरे. तर तुम्ही म्हणे शिवसेनेच्या बटाटे वडेवाल्यासारखे आहात, तुम्ही तळत राहायचं. म्हणजे मला तुम्ही तळत म्हणजे तुम्ही तुमच्या कथा कविता तुम्ही लिहित चला. आम्हाला वाटलं, आम्हाला मोह पडला तर आम्ही तुमच्याकडून घेऊ. आणि नंतर पुढचं वाक्य होतं त्याच्यावर जे आजीबाईचा बटवा जर हे सदर मी छापलं तर लोकांना त्याचा फायदा तरी होईल. तर म्हणजे गोखल्यांशी पहिली मुलाखत अशी झाली. नंतर आमचा चांगला सहवास झाला, अनेक वेगळ्या वेगळ्या व्यक्तींच्याकडून वगैरे सहवास झाला.